हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल AI बायोलॉजी आणि इट्स मी अविनाश इंगडे. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. जसं की तुम्ही थंबनेल पाहिलं असन आणि थंबनेल पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात आलेलं आहे की आपण या लेक्चरमध्ये काय डिस्कस करणार आहे. तर आपण काय डिस्कस करणार आहे, काय डिस्कस करणार आहे आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. ठीक आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. आता याच्या पहिल्या लेक्चरमध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम पार्ट 1 मी अपलोड केलेलं आहे आणि त्या पार्ट 1 मध्ये तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ ओव्हरीजचं टोटल डिस्कशन मी तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे, जर तुम्ही ते लेक्चर जर नसन बघितलं, आता इकडे लक्ष द्या, जर तुम्ही ते लेक्चर नसन बघितलं तर आय रिक्वेस्टेड की तुम्ही ते लेक्चर पाहून घ्या आणि ते लेक्चर पाहिल्यानंतर तुम्हाला समोरची जे कालपर्यंत जिथपर्यंत आपली जी स्टोरी आली होती त्याच्या समोरच आज आपण स्टोरी डिस्कस करणार आहे. तर आय रिक्वेस्टेड की तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या. ठीक आहे, तर आज आपण डायरेक्टली काय करणार आहे, डायग्रामॅटिकली फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम काय करणार आहे, डिस्कस करणार आहे. तर चला मग जास्त टाइम न वेस्ट करता आपण स्टार्ट करू. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, स्ट्रक्चर ऑफ ओव्हरी झालेला आहे. म्हणजे बेसिकली काय झालेलं की जे ओव्हा आपलं फॉर्मेशन्स होते, ज्याला आपण काय म्हटलं, एक्स म्हटलं, एक्स कशा पद्धतीनं फॉर्मेशन्स होते, या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. आता आपण डायरेक्टली ओव्हा रिलीज करणे किंवा कोणकोणते पार्ट असतात फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचे आणि अनदर व्हेरियस डायग्रामॅटिकली आपण काय करणार आहे, त्याचं एक्सप्लेनेशन करणार आहे. ठीक आहे, तर चला आपण काय डिस्कस करणार आहे, फिमेल. ठीक आहे, तर हे जे स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर आहे तुमचं ओव्हरीचं. ठीक आहे, ओव्हरी काढून टाकू. त्यानंतर हे जे दिसतात तुम्हाला, हे फिंगर लाईक स्ट्रक्चर, हे फिम्ब्रिन्स आहे. आपण लेबलिंग करून टाकू एक एक. हे काय तुमचं ओव्हरी आहे, काय तुमचं ओव्हरी. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. हे फिम्ब्रिन्स राहते, हे फिम्ब्रिन्स पण आपण काय करणार आहे, लेबलिंग करणार आहे. पहिले आपण काय करू, याचं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची डायग्राम काढणार आहे. ठीक आहे, हे फिमेल रिप्रोडक्टिव्हची डायग्राम, त्याच्यामध्ये जे की फिमेल रिप्रोडक्टिव्ह आहे आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह हा जो पार्ट राहतो, हा राहतो तुमचा फंडस. का राहतो, फंडस. ठीक आहे, तर हे डायग्राम आहे. आणि त्यानंतर अशा पद्धतीनं फिमेल रिप्रोडक्टिव्ह अगेन्स्ट इथं आपण काय करणार आहे, ओव्हिडक्ट. व्यवस्थित सेम आले पाहिजे आपले. ओव्हिडक्ट आहे आणि इथं काय प्रेझेंट आहे, हे एक फिंगर लाईक स्ट्रक्चर्स आहे आणि हे काय तुमचं अगेन्स्ट एक ओव्हरी आहे आणि ओव्हरी नंतर काय तुमचा हा, ठीक आहे, हा झाला तुमचा ओव्हिडक्ट, हा झाला तुमचा युट्रस आणि युट्रस नंतर इथं काय प्रेझेंट आहे, तुमचा सर्विक्स प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे, सर्विक्स. आणि सर्विक्स नंतर हा झाला तुमचा वजायनल ट्रॅक. ठीक आहे, आलं लक्षात इथपर्यंत. कशा पद्धतीने डायग्राम काढायचे व्यवस्थित नाही. हा ओव्हिडक्ट मोठा झाला, तो ओव्हिडक्ट लहान झाला, मग थोडं ॲडजस्टमेंट करून घ्या. ठीक आहे, तर आपण चला याला लेबलिंग करून टाकू. हा जो पोर्शन आहे हा, ठीक आहे, तर इथं थोडं करून टाकू आपण, जेणेकरून काय होईल की इकडल्या साईडनं पण लेबलिंग होईल, तिकडल्या साईडनं पण लेबलिंग होईल. हे काय झाली, अगेन्स्ट काय झाली, तुमची ओव्हरी झाली. काय झाली, ओव्हरी. ठीक आहे, जे की पेअरमध्ये प्रेझेंट आहे. ओव्हरी नेहमी कशामध्ये प्रेझेंट राहते, पेअरमध्ये प्रेझेंट राहते. ठीक आहे, आता हे जे तुम्हाला फिंगर लाईक स्ट्रक्चर दिसते, याचं नाव पण त्याच्याच भरोसा ठेवलेलं आहे. काय, फिम्ब्रिन. काय आहे तुमचं, फिम्ब्रिन. ठीक आहे, तर चला याला लेबलिंग करून टाकू. हे काय तुमचं फिम्ब्रिन आहे. काय तुमचं फिम्ब्रिन. काय तुमचं फिम्ब्रिन. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. बेसिकली याचं काय फंक्शन आहे हे पण तुम्ही समोर डिस्कस करणार आहे. याचं जे फंक्शन्स राहते, हे फंक्शन राहते ज्यावेळेस ओव्ह्युलेशन होते, म्हणजे ओव्हा रिलीज होते. जे मॅच्युअरमधून जेव्हा मॅच्युअर ओव्हा रिलीज होते, तर तो ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये इकडे तिकडे न जाता हे जे फिम्ब्रिन्स राहते, जे की फिंगर लाईक स्ट्रक्चर राहते, ही फिंगर लाईक स्ट्रक्चर त्याला कॅच करण्याचं काम करते, जेणेकरून त्याचा जो राईट वे आहे, जो की कुठे जाणार आहे, तुम्हाला फॉलिपियन ट्यूब्समध्ये जाणार आहे, ओव्हिडक्टमध्ये जाणार आहे, ॲम्फ्युला स्टेजमध्ये स्टॉप होणार आहे, तिथं राईट वेनं काय करत असते, तो ट्रॅव्हल करते. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. काय झालं तुमचं फिम्ब्रिन नंतर काय की याच्यामध्ये अजून एक जो पहिला पोर्शन राहतो, याच्यामध्ये हा जो पहिली लोकेशन राहते हे वाली. ठीक आहे, तो वरच्या साईडनं दिसते का, वरच्या साईडनं दिसते नाही दिसत माहित नाही, पण इकडल्या साईडनं पाहू आपण. हा जो पहिला पोर्शन राहतो फिम्ब्रिन नंतर, म्हणजे ओव्हिडक्टचे हे फॉलिपियन ट्यूबचे 3 पार्ट राहतात. लक्षात, सगळ्यात पहिला पार्ट काय तुमचा इनफंडिबुलम नंतर काय तुमचा एम्फ्युला आहे आणि एम्फ्युला नंतर हा जो पोर्शन राहते, हा राहते तुमचा इस्तमस राहते. काय राहते, इस्तमस. तर ठीक आहे, तर आपण या लेबलिंग करून टाकू. पहिला जो पोर्शन आहे तुमचा हा जो पहिला पोर्शन राहते फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये, हा राहते तुमचा इनफंडिबुलम. काय राहते, इनफंडिबुलम. ठीक आहे, काय स्पेलिंग झाला, इनफंडिबुलम. ठीक आहे, इनफंडिबुलम. इथपर्यंत लक्षात आलं. पहिले काय झालं, ओव्हरीज नंतर काय तुमचा फिम्ब्रिन्स आहे, फिम्ब्रिन्स नंतर काय झालं तुमचा इनफंडिबुलम काय प्रेझेंट आहे. ठीक आहे, अगेन्स्ट जो मिडलचा पोर्शन राहतो, हा वाला जो मिडलचा पोर्शन राहतो त्याला काय म्हणतात, आता हा जो मिडलचा पोर्शन त्याला काय म्हणतात, एम्फ्युला म्हणतात. काय म्हणतात, एम्फ्युला. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. कोणता पोर्शन झाला तुमचा, एम्फ्युला पोर्शन.
आणि ॲम्फ्युला पोर्शन नंतर एका खाली एकच लेबलिंग देतो मी तुम्हाला, त्यानंतर काय होईल की तुम्हाला लक्षात येईल हा झाला तुमचा ॲम्फ्युला. आणि ॲम्फ्युला नंतर हा जो ओव्हिडक्टचा तिसरा पार्ट राहतो फॉलोपियन ट्यूबचा, हा फॉलोपियन ट्यूबचा तिसरा पार्टले काय म्हणतात तुमचं इस्तमस म्हणतात. काय म्हणतात? इस्तमस. काय म्हणतात? इस्तमस. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. आणि हा जो टोटल पार्ट आहे हा आहे तुमचा ओव्हिडक्टचा पार्ट. कोणता पार्ट आहे तुमचा? ओव्हिडक्ट, ज्याला ऑर मध्ये काय म्हणतात? फॉलोपियन ट्यूब पण म्हणतात. काय म्हणतात? फॉलोपियन ट्यूब. आलं लक्षात इथपर्यंत? ठीक आहे. तर काय काय लेबलिंग केलं आतापर्यंत आपण? एक काय तुमचा ओव्हरीज आहे, काय ओव्हरी. ओव्हरी नंतर काय की ओव्हरी कशामध्ये प्रेझेंट आहे? आपली पेअरमध्ये प्रेझेंट आहे. लक्षात ठेवा, पेअरमध्ये काय काय प्रेझेंट आहे? ओव्हरी पेअरमध्ये प्रेझेंट आहे आणि ओव्हिडक्ट ज्याला आपण फॉलोपियन ट्यूब्स म्हणतो, हे दोन्ही पण कशामध्ये प्रेझेंट आहे? तुमच्या पेअरमध्ये प्रेझेंट आहे. आता फॉलोपियन ट्यूब्स आहे, हा कम्प्लिटली फॉलोपियन ट्यूब्स आहे आणि या फॉलोपियन ट्यूबचे 3 पार्ट. हा सगळ्यात पहिला, मिडलचा आणि त्यानंतर काय की ह्या वाला, जो की हा एकदम जवळचा राहतो ओव्हरीच्या फिमरीनच्या नंतर ओव्हिडक्टचा, ज्याला काय म्हणतो आपण? इन्फंडिबुलम. त्यानंतर जो मिडलचा राहतो त्याला काय म्हणतो? ॲम्फ्युला. आणि त्यानंतर एकदम आपल्या ज्या युट्रसच्या जवळ राहतो तो राहतो तुमचा इस्तमस. काय राहते? इस्तमस. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं काय आहे? ठीक आहे. आता बघा, याच्यामध्ये अशा पद्धतीचे सेल्स अवेलेबल राहतात. पहिले आपण काय करू? लेबलिंग करून टाकू, जेणेकरून काय होतील की तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने लक्षात येईल. मी कॉन्सेप्ट ॲट ए टाइम सांगून देईन तुम्हाला काय असते ते या सगळ्याचं. एक वेळा लेबलिंग करून घेऊ आपण की काय गोष्टी राहतात. तर ज्यावेळेस आपण लेबलिंग करू, तर लेबलिंग केल्यानंतर आपल्याला डायरेक्टली जो कॉन्सेप्ट आहे, आपली जी स्टोरी आहे, ती स्टोरी सांगण्यासाठी इझी जाईल. ठीक आहे, एक वेळा लेबल. आता हे जे स्ट्रक्चर राहतात, हेअर लाईक स्ट्रक्चर, हे हेअर लाईक स्ट्रक्चर कंटिन्युएशनमध्ये अशी मुवमेंट करत राहतात. त्याच्या अंदर ओव्ह्युलेशनची प्रोसेस झाल्यानंतर जसं की म्युकस वगैरे त्याच्यामध्ये अवेलेबल राहते, म्युकस लाईक स्ट्रक्चर राहते, जे की अशा पद्धतीने काय करतात? मुवमेंट करतात. याला काय म्हणतात? सिलिएटेड. कोणते हे जे सेल्स राहतात या सेल्सला म्हणतात सिलिएटेड. ठीक आहे, एक वेळा लक्षात घ्या काय काय म्हणतात त्याला? सिलिएटेड कॉलिमर. ठीक आहे, सिलिएटेड कॉलिमर इपिथेलियम. काय म्हणतात? सिलिएटेड कॉलिमर इपिथेलियम. ठीक आहे, सिलिएटेड कॉलिमर इपिथेलियम. ठीक आहे, या सेलने काय म्हणतात? सिलिएटेड कॉलिमर इपिथेलियम. बेसिकली काय करतात? हे जे सेल्स आहेत, हे सेल्स काय करतात? ओव्ह्युलेशन म्हणजे ज्यावेळेस ओव्हा जाईल तर ओव्हाला एक मुवमेंट करण्यासाठी, समोर जाण्यासाठी काय करतात? ते हेल्प करतात. तर जसं जर विषय जर विचार केला तर मोटाईल सेल आपल्याकडे एकच प्रेझेंट आहे, जो की मेलकडे प्रेझेंट राहते. स्पर्म जो सेल राहते तोच एक सेल्स आहे, जे की कोणता सेल्स आहे? तुमचा मोटाईल सेल्स आहे. अनंतर कोणते सेल्स मोटाईल याच्यामध्ये प्रेझेंट राहत नाही. मग ओव्हा जर मोटाईल सेल नाही तर मग ऑब्व्हियसली गोष्ट आहे की एवढा मोठा सफर करून तू इथपर्यंत येईन कसा? तर मग त्याच्यासाठी काय प्रेझेंट राहतात? सिलिएटेड कॉलिमर इपिथेलियम हे सेल प्रेझेंट राहतात, जे की काय करतात? ते त्याला मुवमेंट करण्याचं काम करतात. ठीक आहे, हे मुवमेंट हे कंटिन्युएशन मध्ये अशा पद्धतीनं जे असे रॉड लाईक स्ट्रक्चर म्हणजे हेअर लाईक स्ट्रक्चर, हेअर लाईक सेल राहतात, ते जे की काय करतात की आपले ओव्ह्युलेशन झाल्यानंतर ओव्हाले काय करतात? समोर ढकलण्याचं काम करतात. कुठपर्यंत? ॲम्फ्युला आणि इस्तमसच्या इन बिटवीन मध्ये काय होणार आहे? तुमचं फर्टिलायझेशन होणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. आणि हे अगेन्स्ट तुमचं काय? ओव्हिडक्ट आहे. हे काय तुमचं? ओव्हिडक्ट. काय तुमचं? ओव्हिडक्ट. इथपर्यंत दिसतं सगळ्याले. हे काय तुमचं? ओव्हिडक्ट, ज्याला ऑरमध्ये काय म्हणतो आपण? फॉलोपियन ट्यूब्स म्हणतात. काय म्हणतात? फॉलोपियन ट्यूब्स. ठीक आहे, हे काय झालं तुमचे? फॉलोपियन ट्यूब्स. इथपर्यंत लक्षात आलं काय झालं? तर काय केलं आपण? काहीच नाही. पहिले काय? ओव्हरीज आहे. ओव्हरीज नंतर आपण बघितलं फॉलोपियन ट्यूब. फॉलोपियन ट्यूबचे 3 पार्ट्स. एक काय तुमचा? पहिले तर फिमरीन लक्षात ठेवा. त्यानंतर काय तुमचे 3 पार्ट्स? काय तुमचा? इन्फंटिबुलम. मिडलचा काय तुमचा? ॲम्फ्युला. आणि या जवळचा जो युट्रसच्या जवळचा आहे, ज्याला काय म्हणतो आपण? इस्तमस असे म्हणतात. ठीक आहे, त्यानंतर याच्यामध्ये हेअर लाईक स्ट्रक्चर असे दिसले आपल्याला, ज्याला काय म्हटलं आपण? सिलिएटेड कॉलिमर इपिथेलियम असे म्हटलं. अगेन्स्ट हे काय तुमचा? ओव्हरी आणि हे तुमचा ओव्हिडक्ट. आलं लक्षात इथपर्यंत समजलं काय येतं? आता बघा की हा जो वरचा पार्ट राहतो हा राहतो तुमचा फंडस. काय राहतो तुमचा? फंडस. आलं लक्षात? हा वरचा पार्ट, हा वरचा जो पार्ट राहतो याला म्हणतात फंडस असे म्हणतात. आणि मिडलचा जो पार्ट राहतो याला आपण थोडंसं लेबलिंग करू. पहिले याच्यामध्ये 3 लेअर करू. युट्रसच्या 3 लेअर्स राहतात, ते लेअर काढू आणि त्याच्यानंतर बघू. ठीक आहे, की हे बाहेरची लेअर समजून घ्या. हे कोणती लेअर आहे तुमची? बाहेरची लेअर राहते. ठीक आहे, हे दिसते तुम्हाला. हे बाहेरची लेअर काय म्हणतात? पेरीमेट्रियम म्हणतात. काय म्हणतात? पेरीमेट्रियम. हे झाले तुमची पेरीमेट्रियम. आलं लक्षात इथपर्यंत? ठीक आहे, पेरीमेट्रियम. त्यानंतर अजून एक लेअर राहते, जे की मिडल लेअर राहते अशा पद्धतीची. ठीक आहे, याच्यामध्ये टोटल लेअर राहतात आणि या मिडल लेअरला काय म्हणतात? मायोमेट्रियम म्हणतात. काय म्हणतात? मायोमेट्रियम. लक्षात इथपर्यंत. आणि याच्या अंदरमध्ये एक डेन्स अशा पद्धतीची अवेलेबल राहते, जे की रेड कलरची काढून टाकू आपण, जेणेकरून काय तुम्हाला लक्षात येईल. रेड कलरचीच राहते ते. आणि अल्टरनेटिव्ह म्हणजे प्रत्येक मंथमध्ये त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स होत असतात. मेन्स्ट्रुएशनमध्ये सांगून देईन मी तुम्हाला. अशा पद्धतीची जी लेअर राहते, जे की सगळ्यात जाड लेअर राहते,
हे जे लेयर्स आहे जे की तुम्हाला हायली डेन्स ब्लड वेसल्स याच्यामध्ये अवेलेबल दिसत असतील, हे जे लेयर राहते हे राहते तुमची एंडोमेट्रियम अंदरची. ठीक आहे, याला काय म्हणतात एंडोमेट्रियम. काय म्हणतात एंडोमेट्रियम. लक्षात इथपर्यंत किती लेअर झाले? 3 लेअर झाले. 3 लेअरमध्ये कोणकोणत्या लेअर? एक आहे तुमचा पेरीमेट्रियम म्हणजे बाहेरची लेअर, मधातली लेअर म्हणजे मायो मिडलची लेअर झाले. बेसिकली ते मस्क्युलर लेअर राहते, स्मूथ मसलनं बनलेली राहते, जे की कंटिन्युएशनमध्ये मुवमेंट जे की मायोमेट्रियम आहे मिडलची. एवढं पण तुम्ही लक्षात ठेवसा ट्रिक ना, मिडलची काय राहतात मायोमेट्रियम, आणि अंदरची जी लेअर राहते ती राहते तुमची एंडोमेट्रियम. लक्षात इथपर्यंत. आणि हा जो मेन पार्ट राहतो हा झाला तुमचा युट्रस. काय झाला? युटेरस. काय झाला तुमचा? युट्रस. लक्षात इथपर्यंत. म्हणजे बेसिकली काय की युट्रसच्या किती लेअर? 3 लेअर प्रेझेंट आहे. किती लेअर प्रेझेंट आहे? 3. एक आहे तुमचा पेरीमेट्रियम, मायोमेट्रियम आणि एंडोमेट्रियम. लक्षात, पेरीमेट्रियम, मायोमेट्रियम आणि एंडोमेट्रियम जे की युट्रसच्या 3 लेअर इथं काय प्रेझेंट आहे? अवेलेबल आहे. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं का? इथपर्यंत लक्षात आलं? ठीक आहे. आता बघा की हे जे तुम्हाला नॅरो ओपनिंग दिसते, हे नॅरो ओपनिंग, ठीक आहे, याला काय म्हणतात? सर्विक्स म्हणतात. काय म्हणतात? सर्विक्स. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं? काय म्हणतात त्याला? सर्विक्स. इथपर्यंत दिसत आहे तुम्हाला सगळ्याला? हे काय तुमचा सर्विक्स, आणि याच्याच खाली जो पार्ट राहतो हा राहतो तुमचा वजायनल ट्रॅक. काय राहतो तुमचा? वजायना, ज्याला आपण काय म्हणतो वजायनल ट्रॅक पण म्हणतात, आणि हा झाला तुमचा वजायना. इथपर्यंत लक्षात आलं का सगळ्याला? जर एक बघा, काहीच कठीण कॉन्सेप्ट नाही आहे, एकदम इझी कॉन्सेप्ट आहे. व्यवस्थित लक्षात ठेवा की मी काय केलं आहे, पेअर ऑफ ओव्हरी केलं. डायग्राम काढत असताना लक्षात ठेवायचं काय प्रेझेंट आहे तुमचं? पेअर ऑफ ओव्हरीज. ओव्हरीज, पेअर ऑफ ओव्हरीज नंतर काय प्रेझेंट आहे? फिंगर लाईक स्ट्रक्चर ज्याला फेमरीज म्हणतात. ठीक आहे, ओव्हिडक्ट आहे, याला ओव्हिडक्ट म्हणतात किंवा फॉलिपियन ट्यूब्स म्हणतात. या फॉलिपियन ट्यूबचे 3 पार्ट्स राहतात. नंबर 1 राहते तुमचा इनफंडिबुलम. इकडल्या साईडनं आपण स्टार्ट ज्यावेळेस करतो त्यावेळेस काय झाला तुमचा इनफंडिबुलम. मिडलचा जो पोर्शन राहतो त्याला ॲम्फ्युला म्हणतात, आणि जो युट्रसच्या जवळचा पार्ट राहतो त्याला इस्तमस असे म्हणतात. काय म्हणतात? इस्तमस. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं? इस्तमस झाल्यानंतर आपण बघितलं की हा मिडलचा पार्टले फंडस म्हणतात. आणि एवढं लक्षात ठेवा की हे जे सेल्स राहतात, हे सेल्स जे राहतात हे हेअर लाईक स्ट्रक्चर सेल्स राहतात. याचं आपण डिटेलमध्ये मेकॅनिझम पाहणार आहे. काय? हे झाले तुमचे सिलिएटेड कॉल्युमर इपिथेलियम. काय झाले? सिलिएटेड कॉल्युमर इपिथेलियम. त्यानंतर हे अगेन्स्ट ओव्हरी, आणि मिडलचा जो पोर्शन राहतो त्याला काय म्हणतात? युट्रस. आणि बेसिकली जो की एम्ब्रियो फॉर्मेशन राहते, येणारी जनरेशन डेव्हलपमेंट कुठे होत असते? युट्रसमध्येच होत असते. आणि हे सगळी जे स्पेस आहे हे पेल्विक्स कॅव्हिटीमध्ये अवेलेबल्स आहे. मी इंट्रोडक्शन नाही, याच्या अगोदरच्या क्लासमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर करून दिलेल्या आहे की रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कुठं प्रेझेंट राहतात, लोकेशन काय, तर त्याचं लोकेशन आहे पेल्विक्स कॅव्हिटी. कोणती कॅव्हिटी राहते? पेल्विक्स कॅव्हिटी. तर मग बेसिकली काय की हे सगळं पेल्विक्स कॅव्हिटीमध्ये अवेलेबल आहे. म्हणजे युट्रस आहे, आणि युट्रसच्या अंदरमध्ये किती लेअर राहतात? 3 लेअर. सगळ्यात पहिले काय तुमची पेरीमेट्रियम, मायोमेट्रियम. पेरीमेट्रियम एकदम बाहेरची, मायोमेट्रियम मिडरची, आणि एंडोमेट्रियम अंदरची. लक्षात इथपर्यंत हे जे डेन्स दिसतात हे झाले तुमची एंडोमेट्रियम. क्लिअर? इथपर्यंत क्लिअर झालं? ठीक आहे. आता मोस्ट ऑफ द आपण लेबलिंग केलेले आहे जे की युजफुल आपल्यासाठी, ते सगळ्या गोष्टी आपण लेबलिंग केलेले आहे. आता पाहणार आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. बेसिकली हे तर सगळं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम होतं, पण पाहणार आता मेकॅनिझम ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, की कशा पद्धतीनं हे काम करते, कोणकोणत्या ऑर्गनचं काय काय काम आहे, ह्या सगळ्या गोष्टी आता आपण काय करणार आहे? डिस्कस करणार आहे. तर थोडं कॉन्सन्ट्रेशन नाही का? थोडं कॉन्सन्ट्रेशन इकडे ठेवा. 5 ते 10 मिनिटाच्या अंदरमध्ये कॉन्सेप्ट आपला खतम होईल. फक्त लक्षात ठेवा की कोणकोणत्या ऑर्गनचं काय काय काम होतं. ठीक आहे, चला. तर काय झालं की तुम्हाला माहिती आहे की आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम शिकलो, आणि मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये आपल्याला माहित झालं की जर्मायनल इपिथेलियम जे सेल्स राहतात ते काय बनवतात? तुमचे स्पर्मचं फॉर्मेशन करतात. आणि स्पर्म बेसिकली मोटाईल स्ट्रक्चर आहे, आणि त्याच्यामध्ये भरपूर काही सेमन राहते. सेमनमध्ये जे ग्लँड्स राहतात त्याचं सेमायनल वेसायकल्स आहे. त्याच्यामध्ये डिफरंट जे प्रोस्टेट ग्लँड आहे, काउपर ग्लँड आहे, बल्ब युरेथ्रस, जे की ऑर्मध्ये सगळ्याचं काय राहते? मिक्सअप. म्हणजे पहिले तर सेमायनल वेसायकल, त्यानंतर काउपर ग्लँड, याचं काय राहते? एक म्हणजे म्हणू शकतो मिक्स अवेलेबल राहते, ज्याला आपण सेमन्स म्हणतो. आणि हे सगळं बनवणं आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये ऑलरेडी पाहिलेलं आहे. ठीक आहे, तर मग काय झालं की पेनिट्रेट म्हणजे ज्यावेळेस इंटरकोर्सच्या टाइममध्ये, ज्यावेळेस इंटरकोर्स राहतो त्या टाइममध्ये फिमेल पार्टमध्ये मिलियन्स ऑफ स्पर्म्स काय करत असतात? एंटर करतात. ठीक आहे, बघा इथं काय झालेलं आहे? मिलियन्स ऑफ स्पर्म्स. हे जे स्ट्रक्चर दिसते हे काय तुमचे स्पर्म्स आहेत. काय तुमचे स्पर्म्स. ठीक आहे, आता मेकॅनिझम स्टार्ट झालेलं आहे. मिलियन्स ऑफ स्पर्म्स काय झाले की फिमेलच्या वजायनामध्ये काय झालेले? एंटर झाले. आणि एवढं लक्षात ठेवा की इथं एंटर झाल्यानंतर हा जो वजायना राहतो याच्यामध्ये काय राहतो? बेसिकली इथं जास्ती म्हणजे ॲसिडिक इन्व्हायरमेंट राहते, की मोस्ट ऑफ द स्पर्म इथं काय करतात? किल करतात. त्याचं कारण काय की मिलियन्स ऑफ स्पर्म ॲट अ टाइम काय होतात? रिलीज होतात. मी ते पण सांगितलेलं आहे तुमचे. बघा की काय होईल त्यानंतर? काय होईल की हे जे स्पर्म्स आहेत हे स्पर्म वरच्या साईडने ट्रॅव्हल करतील.
इथपर्यंत लक्षात आलं की हे स्पर्म ट्रॅव्हल करत आहे. आता या स्पर्मला इथंच थांबू द्या, त्यानंतर बघू आपण की ओव्ह्युलेशनचं काय आहे की ओव्हा. बघा की अल्टरनेटिव्ह मंथपर्यंत जे की ओव्हरीज आहे, या मंथमध्ये जर या ओव्हरीनं ओव्हा रिलीज केला तर येणाऱ्या मंथमध्ये ही ओव्हरीज काय करण, तुमचा ओव्हा रिलीज कर. लक्षात, ओव्हा म्हणजे एग्स रिलीज कर. मग बघा की इथं काय झालं की इथं काय झालं, ओव्हा काय झाला इथं मॅच्युअर झाला. हा काय इकडल्या साईडनं दिसते का, हा झाला तुमचा ओव्हा आणि हा काय तुमचा मॅच्युअर ओव्हा आहे. काय तुमचा मॅच्युअर ओव्हा. आणि मॅच्युअर ओव्हा काय झालं की तुमचा जो फॉलिकल्स आहे त्याच्यामधून काय करण, तो रिलीज होईल आणि रिलीज झाल्यानंतर हा इथं काय करण अवेलेबल राहील. ठीक आहे. तर मग बेसिकली काय की हे फिंगर लाईक स्ट्रक्चर आहे. काय तुमचे फिंगर लाईक स्ट्रक्चर, ज्याला आपण फेमरिन म्हटलं, हे फिंगर लाईक स्ट्रक्चर काय करतील, त्याला असं कॅच करतील. काय करतील, कॅच. बेसिकली काय की हा ओव्हा तुमच्या ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये कुठेतरी गेला नाही पाहिजे, जो वेस्ट नाही गेला पाहिजे, म्हणून काय करतात की हे जे फेमरिन्स आहे, हे फेमरिन्स काय करतात, त्याला कॅच करतात. काय करतात, कॅच. लक्षात इथपर्यंत. आणि कॅच केल्यानंतर काय करण की हा ओव्हा इथून काय करण, अशा पद्धतीनं ट्रॅव्हल करण. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं. इथं ओव्हा प्रेझेंट आला. ठीक आहे, इथं ओव्हा आहे आणि ओव्हा इथं आल्यानंतर काय होते की हे जे तुम्हाला हेअर लाईक स्ट्रक्चर दिसतात किंवा हेअर लाईक जे सेल्स दिसतात, याला काय म्हणतात, सिलिएटेड कॉल्युमर इपिथेलियम. काय म्हणतात, सिलिएटेड कॉल्युमर इपिथेलियम. बेसिकली याचं काम राहते अशा पद्धतीचं मुवमेंट करणे. म्हणजे काय की हा जो ओव्हा आहे धीरे 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 काय केला जाईल, समोर ढकलल्या जाईल. लक्षात ठेवा की ओव्हा मोटाईल सेल नाही आहे. ठीक आहे. मोटाईल सेल कोणता आहे, तुमचा स्पर्म्स आहे, जो की ट्रॅव्हल करू शकतो, एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. ओव्हा जाऊ शकतो का, नाही. मग याला कोण घेऊन जातात, सिलिएटेड कॉल्युमर इपिथेलियम जे सेल्स राहतात ते घेऊन जातात. आणि फायनली ढकलत जे तुमचा मिडलचा पोर्शन आहे, ज्याला आपण काय म्हटलं, अँफ्युला, आणि तुमचा जो इस्तमस आहे, अँफ्युलाच्या समोर आणि इस्तमसच्या मागं, म्हणजे या स्टेजला काय होतात, तुमचा ओव्हा ऑलरेडी येऊन प्रेझेंट राहते. का राहते, प्रेझेंट. म्हणजे साईट ऑफ फर्टिलायझेशन. हे काय तुमची साईट ऑफ फर्टिलायझेशन. साईट ऑफ फर्टिलायझेशन एवढं लक्षात ठेवा. जो की तुमचा इस्तमस राहते आणि अँफ्युला राहते. अँफ्युला आणि इस्तमसच्या इन बिटवीन मध्ये साईट ऑफ फर्टिलायझेशन राहते. म्हणजे बेसिकली काय की त्या ठिकाणी तुमचं फर्टिलायझेशन होणार आहे. लक्षात. आता बघा की हे जे स्पर्म्स आहे हे कंटिन्युएशन मध्ये ट्रॅव्हल करत आहेत आणि ट्रॅव्हल करत असताना हे काय करतात की मोस्ट ऑफ द पॉप्युलेशन्स मध्ये समोर ढकलल्या जातात. लक्षात. हे ऑलरेडी मोटाईल स्ट्रक्चर आहे, हे काय करतात, स्विम करतात. काय करतात, स्विम. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं की हे कुठे गेले, तुमच्या ओव्हिडक्टच्या इकडे गेले. आणि एवढं लक्षात ठेवा की ज्या ओव्हिडक्टमध्ये ऑलरेडी ओव्हा प्रेझेंट आहे तिकडेच काय करतात, ते ट्रॅव्हल करतात. त्यानंतर काय झालं की हे जे स्पर्म्स आहेत हे मिलियन्स ऑफ स्पर्म कुठे गेलेले, तुमच्या ओव्हिडक्टमध्ये म्हणजे फॉलिपियन ट्यूबमध्ये आले. आणि फॉलिपियन ट्यूबमध्ये आल्यानंतर बघा, फॉलिपियन ट्यूबमध्ये आल्यानंतर काय होते की हा जो ओव्हा आहे हा मोठा, म्हणजे स्पर्मच्या कंपॅरिझनमध्ये लय मोठे सेल्स राहते ते, आणि ओव्हाले काय करतात, ते पेनिट्रेट करतात. थोडं आपण त्याला झूम इन करू. ठीक आहे. इथलं दिसत असेल तुम्हाला, तर हा ओव्हा आहे आणि या ओव्हाच्या आउटर मोस्ट अशा पद्धतीनं प्रेझेंट राहते. आणि ओव्हाले काय करतात, स्पर्म सेल काय करते, पेनिट्रेट करते. ठीक आहे. हे काय तुमचे स्पर्म्स जे की काय करतात, त्याला पेनिट्रेट करतात. तर पेनिट्रेट केल्यानंतर बघा की त्याच्यामध्ये एकच स्पर्म एंटर करू शकते. एवढं लक्षात ठेवा. एकच स्पर्म काय करते, त्याच्यामध्ये एंटर करून दुसरा स्पर्म होणार नाही. त्याचं कारण काय की ज्यावेळेस ओव्हाले पेनिट्रेट करते तर ज्यावेळेस त्याचा जो म्हणजे टॉपचा जो पार्ट राहतो, ज्यावेळेस या ओव्हाच्या अंदर जाते तर त्याच्यापासून एक केमिकल सिक्रेशन होते. काय सिक्रेशन होते, केमिकल सिक्रेशन. एक आणि केमिकल सिक्रेशन झाल्यानंतर कम्प्लिटली तुमचा ओव्हा काय होऊन जाते, एकदम हार्ड होऊन जाते, ज्याच्यामध्ये दुसरा स्पर्म एंटर करू शकत नाही. किती स्पर्म एंटर करू शकतात, फक्त एकच स्पर्म काय करू शकतात त्याच्यामध्ये एंटर. आणि तुमचा जो सगळ्यात पहिला पोहोचलेला जो स्पर्म्स आहे तो काय करतो, याले फर्टिलाइज करतो. काय करतो, फर्टिलाइज. लक्षात इथपर्यंत. म्हणून या साईडला काय म्हणतात, फर्टिलायझेशन साईट असे म्हणतात. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं. आता बघा की ही फंडस थोडंसं मोडतो फर्टिलायझेशन मध्ये. तुमचा जो मेल्स आहे, मेल स्पर्म्स आहे, त्याच्याकडे किती क्रोमोझोम होते, 23 प्लस तुमचा जो ओव्हा आहे त्याच्याकडे किती क्रोमोझोम राहतात, 23 इज इक्वल टू किती आहे तुमचा 46. आणि 46 कोणाचा क्रोमोझोम नंबर आहे, ह्युमन क्रोमोझोम नंबर आहे. आणि फायनली काय होतात की हा जो आहे याचा झायगोट मध्ये फॉर्म होतात. आणि हे झायगोट झाल्यानंतर धीरे धीरे इथं सांगून देतो मी तुम्हाला की इथं फर्टिलायझेशन झालं. आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर धीरे धीरे हा जो सेल्स आहे, हा सेल तुमच्या इस्तमस थ्रू कुठे ढकलला जातो, तुमच्या युट्रसमध्ये ढकलला जातो. आणि युट्रसमध्ये ढकलल्यानंतर ह्या जो अंदरची जे लेअर आहे, ज्याला आपण एंडोमेट्रियम म्हणतो, या एंडोमेट्रियममध्ये काय होतं, इम्प्लांट होतो. काय म्हणतो, इम्प्लांट. आणि याच प्रोसेसला काय म्हणतात, इम्प्लांटेशन प्रोसेस पण असे म्हणतात. काय म्हणतात, इम्प्लांटेशन प्रोसेस. हे कम्प्लिटली मेकॅनिझम झालं तुमचं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आणि मेकॅनिझम ऑफ फर्टिलायझेशन. आलं का, आलं का लक्षात सगळ्याले. ठीक आहे. सगळ्या गोष्टी समजल्या काय आहेत.
कशा पद्धतीने ट्रॅव्हल करतात, कशा पद्धतीने ट्रॅव्हल करतात, वजायना नंतर सर्व्हिक्स, त्यानंतर युट्रस, युट्रस नंतर इस्तमस, इस्तमस नंतर ॲम्प्युला, ॲम्प्युलाच्या इन बिटवीन मग त्याला भेटन आणि फायनली काय होईल, फर्टिलायझेशन होईल. हे जे टोटल प्रोसेस आहे, हे प्रोसेस आहे फिमेल रिप्रोडक्टिव्हमध्ये होणार आहे. भरपूर काही गोष्टी तुम्हाला अजून सांगण्यासाठी जे की आपण चॅप्टरच्या सोबत सोबत शिकणार आहे. ठीक आहे, तर लक्षात आलं. हे काय तुमचं ओव्हरी कशामध्ये प्रेझेंट आहे, पेअरमध्ये. हे काय झाले तुमचे फॉलिपियन ट्यूब्स, ज्याला ओव्हिडक्ट म्हटलं. ओव्हिडक्ट फॉलिपियन ट्यूबचे 3 पार्ट, इन्फंटिबुलम, ॲम्प्युला, इस्तमस. त्यानंतर काय झालं, इस्तमस झालं. त्यानंतर काय की त्याच्यामध्ये 3 पार्ट झाले. हा मिडलचा पार्ट का राहत तुमचा युट्रस. युट्रसच्या किती लेअर, 3. एक राहते तुमचं पेरीमेट्रियम, मायोमेट्रियम, एंडोमेट्रियम. पेरी म्हणजे बाहेरची, मायो म्हणजे मधातली, एंडो म्हणजे अंदरची. त्यानंतर बेसिकली काय सर्व्हिक्स आहे, वजायना आहे. त्यानंतर काय दिलेलं आहे की हे स्ट्रक्चर आहे सिलिएटेड कॉल्युमर इपिथिलियम सेल्स आहे. त्यानंतर वरचा जो पोर्शन आहे हा फंडस पोर्शन आहे आणि याच्यामध्ये काय की हे टोटल काय झाले तुमची फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. लक्षात इथपर्यंत मी तुम्हाला इझिएस्ट मेथडनं समजवण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला समजलं असेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्याला जरूरत आहे त्याला नक्की शेअर करा. आणि जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुमच्यासाठी कमेंट्स ओपन ऑलरेडी अवेलेबल आहे, तर तुम्ही नक्कीच कमेंट करा. तुमच्या कमेंटचा आन्सर मी देणार. ठीक आहे, थँक्यू.